प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. देशामध्ये राजकीय क्षेत्रावर, राजकीय पटलावर जलद गतीनं घडामोडी घडत आहेत आणि या घडामोडींमध्ये आपल्याला सर्वात धक्का देणारी बाब म्हणजे देशामध्ये सर्वाधिक शक्तिशाली असणारं पीएमओ किंवा पंतप्रधान कार्यालय हे आता चर्चेच्या ओघात आलेलं आहे. आणि ही चर्चा सकारात्मक किंवा नकारात्मक नसून ही धक्कादायक आहे. अनेक संदर्भात काल आणि परवापासून पीएमओ कार्यालयातील अनेक उच्च अधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सादर करायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रातल्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी एक विधान केलेलं आहे, त्या विधानाचीही चर्चा देशभरामध्ये होते आहे. नेमकं काय आहे, पीएमओ कार्यालय का राजीनामा सादर करत आहे किंवा तिथले अधिकारी का राजीनामा देत आहेत, का हा धक्का देशभरात चर्चेला जातो आहे, या संदर्भात आपल्यासमोर विश्लेषण घेऊन येत आहेत आपले महनीय अतिथी माननीय विश्वास उटगी सर. सर, आपलं पुन्हा थ्री वेज मीडियामध्ये स्वागत. आपण आपल्या विषयाला प्रारंभ करावा. खरोखरच अनाकलनीय घटना अशा घडतायत आणि ज्याचं विश्लेषण पुस्तकी जगात तर शक्य नाहीये. पण हे जे काही प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये घडतंय याची जबाबदारी खरं तर पंतप्रधानांनी घेऊन पारदर्शकतेचा नेहमीच ते ढोल वाजवत गुणगान गात सांगत असतात. ही जबाबदारी त्यांची आहे. ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे की प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये काय घडतंय. आणि ते अशा वेळेस की ज्यावेळेस 1 डिसेंबर पासून पार्लमेंट चालू आहे, आज 5 तारीख आहे आणि 3 दिवसापूर्वी प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये त्यांना अत्यंत शक्तिशाली असं म्हटलं जायचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत काय करावं याच्याविषयी सर्वात जवळचे सल्लागार नव्हे तर प्रत्येक गोष्टीत ज्यांचा सहभाग होता असे हिरेन जोशी यांना काढून टाकण्यात आलेला आहे का त्यांनी राजीनामा दिलेला आहे, असा हा चर्चेचा मुद्दा आहे. मग हिरेन जोशी आपल्या सर्वांना एवढंच माहिती आहे की 2008 सालापासून जेव्हा गुजरातमध्ये आत्ताचे पंतप्रधान देशाचे हे गुजरातमध्ये चीफ मिनिस्टर होते, मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांचे माध्यम सल्लागार किंवा राईट हँड लेफ्ट हँड तुम्ही काही म्हणा ते होते. 2014 मध्ये दिल्लीमध्ये केंद्रस्थानी भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातच्या जवळजवळ सगळ्याच विश्वासू लोकांना केंद्रामध्ये आणलं. मग हसमुख उपाध्याय पासून ते आता हे हिरेन जोशी आहेत, हे जसेच्या तसे प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये येऊन थांबलेले आहेत. अनेक IPS आणि अनेक IS ऑफिसर्सना दिल्लीमध्ये स्थान मिळालेले जे ओरिजिनली गुजरातचे होते. एवढंच कशाला, अनेक न्यायमूर्तींनी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाच्या ठिकाणी पद भूषवलेली आहेत. हे सगळं अचानक होतं असं कधीच म्हणता येत नाही, कारण ते पंतप्रधान मोदी आल्यानंतर मोदींबरोबर आलेली ही सगळी मंडळी आहेत. आता या मंडळींमध्ये गेल्या 2-3 दिवसामध्ये देशामध्ये अशा घटना घडतायत की ज्या आपल्या भारतातल्या कोणत्याही भाषेच्या कोणत्याही वर्तमानपत्रामध्ये साधी ओळख पण नाहीये. पण ह्याला लोकशाही देश असं आपण म्हणत असताना, संविधानावरती आधारित लोकशाही आता 26 नोव्हेंबरला आपण साजरी केली, हे असं असताना प्राईम मिनिस्टर्स ऑफिस हे पारदर्शक नाहीये असं जेव्हा चित्र येतं तेव्हा त्याची जबाबदारी अर्थातच या देशाचे पंतप्रधान 2014 पासूनचे सातत्याने 3ऱ्यांदा झालेले पंतप्रधान आज या ठिकाणी चर्चेमध्ये आहेत. ते पार्लमेंटला सामोरे जातच नाहीत. 1 तारखेला संसद सुरू होण्यापूर्वी संसदेच्या बाहेरूनच त्यांनी विरोधी पक्षांनी काय करावं आणि काय करू नये हे सांगितलं. पण आपण काय करू आणि काय करायचं नाही हे आज जाऊन त्यांनी काही ना कोणाचं ऐकण्याच्या ते कधीच मनस्थितीत नसतात, ते कोणाचं ऐकतच नाहीत. हीच तर त्यांची गुजरात पासूनची खाते आहे. पण या ठिकाणी त्यांनी काही कॉमेंट्स केल्या विरोधी पक्षांवरती की ड्रामेबाजी करू नका, डिलिव्हरी करा. आणि ते काय डिलिव्हर करतायत, प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये काय डिलिव्हरी करतायत प्राईम मिनिस्टर, असा प्रश्न आज या देशामध्ये जेव्हा एका शेजारच्या मोठ्या देशाचा अध्यक्ष व्हिजिटला आलेला असताना त्यांच्यावर वाटाघाटी चालू आहेत. त्या अतिशय महत्वाच्या वाटाघाटी असू शकतात आहेत, पण त्याच्या आधी एक चकार शब्दही ते बोललेले नाहीयेत. नंतर बोलतात का हे कळेल. पण आता जो गोदी मीडिया आहे, या गोदी मीडियांना सकाळपासून रात्रीपर्यंत तुम्ही हे बोलावं, हे बोलू नये, हे करावं, हे करू नये, किंवा सरकारच्या वतीने ही मांडणी करावी, हे नॅरेटिव्ह सेट करावं, अशी सकाळपासून रात्रीपर्यंत जे मॉनिटरिंग करत होते ते हिरेन जोशी,
आता त्या माध्यमांना कोण बोलतंय त्यांच्यामध्ये प्रचंड घबराट आहे. या माध्यमांच्या प्रमुखांना हजारो कोटीच्या जाहिराती मिळणं हे हिरेन जोशींवरती अवलंबून होतं. आणि हिरेन जोशी आता प्राईम मिनिस्टर ऑफिसमधून बाहेर काढले गेलेत, पण पुन्हा ते जागेवर आहेत, पण ते आपली जबाबदारी पार पडत नाहीत, असंही आता व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे तज्ज्ञ लोक बोलू लागलेत. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे तज्ज्ञ काय बोलतात ते सोडून द्या, पण प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये जेव्हा असं काही घडतं, पीएमओ ऑफिस ज्याला आपण म्हणतो, तेव्हा ती मुख्यतः जबाबदारी केंद्र सरकारचे पंतप्रधानपदी असलेले निश्चितपणे नरेंद्र मोदी यांचीच येते. मग ते जर बोलणार नसतील तर मग या चर्चांना ऊत येणार. त्यामुळे गेले 3 दिवस ही चर्चा चालू आहे आणि मग या चर्चेमधून अनेक नावं बाहेर येत आहेत. होय, प्रसार भारतीचे प्रमुख त्यांचंही नाव जोशी आहे. दुसरे गृहस्थ साहनी नावाचे, यांनाही अनेक भानगडींमध्ये त्यांच्या भानगडी बाहेर पडल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. हे राजीनाम्याचं सत्र आता अनेक अंगाने सुरू आहे. ज्या ज्या ठिकाणी ती मंडळी तरी धोक्यात आहेत किंवा नरेंद्र मोदी धोक्यात आहेत का, व अमित शहाने हा हस्तक्षेप करून हिरेन जोशींना हटवलं असं जेव्हा बातम्या येऊ लागल्या, तेव्हा आत्ताच्या होम मिनिस्टरना अशी काय निकड आली की ज्यांनी हिरेन जोशी हे जे गुजरातचेच आहेत यांना तुम्ही हलवणं आवश्यक आहे असं सांगण्यात आलं आणि ते हलवले गेले. आणि दुसऱ्या एक बाई, त्यांचं नाव हिमानी सूद, चंदीगडला एका खाजगी डीम्ड युनिव्हर्सिटीच्या त्या व्हाईस चान्सलर असं म्हणतात. या बाईंचं नाव गेली काही वर्ष जिथे जिथे प्राईम मिनिस्टर्स आहेत त्यांच्याबरोबर ती येणाऱ्या तमाम VIP लोकांबरोबर त्यांचं नाव आहे. आणि त्यांना असं एक पद देण्यात आलं आहे की ज्या मायनॉरिटीज मध्ये त्यांची एक संघटना त्यांनी स्थापन केली, आता ती स्थापन करून देण्यात आली आणि त्याचं त्यांना अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. मग ते ख्रिश्चन, शीख असतील, मुस्लिम्स असतील, जैन असतील आणि अन्य कोणीही अल्पसंख्याक असो, देशातले आणि विदेशातले, त्यांच्या भेटीगाठी त्या घडवून आणतात चक्क नरेंद्र मोदींबरोबर. हे जे घडतंय ना, असं त्या बाईंचं काय महत्व आहे. त्यांचं नाव हिमानी सूद. मग हिमानी सूद या प्राध्यापिका करतायत का वेगळंच काहीतरी करतायत? कारण त्यांना एवढ्या सगळ्या मोठ्या पदांवरती आणणारे हिरेन जोशीच आहेत. हिरेन जोशींनी या हिमानी सूद या महिलेला हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचं सरकार त्याला पर्यायी म्हणून एक CM कॅन्डिडेट असं एक स्वरूप देऊन त्यांना ही सगळी मोठी पदं देऊन त्यांना पार नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेक मंडळींच्या भेटीगाठी आणून, ज्यांच्या हातात पैशाच्या थैल्या आहेत, ज्यांच्या हातात विदेशी व्यापाराच्या थैल्या आहेत, NRI ची संपर्क आहे आणि फार मोठा पैसा इकडून तिकडे जातो, अशा सगळ्या व्यवहारामध्ये हिमानी सूद यांचा हस्तक्षेप दिसतो आणि तो हिरेन जोशीमुळे आहे. आणि मग हिरेन जोशीच्या निमित्ताने आणि ते दुसरे जे जोशी प्रसार भारतीचे प्रमुख यांचा राजीनामा आणि त्या ठिकाणी अशा अनेक गोष्टी आहेत की एकामागून एक स्कॅम बाहेर पडतात. आणि ती स्कॅम्स मंत्र्यांच्या मुलाच्या नावाने असतील, बायकोच्या नावाने असतील, नातेवाईकांच्या नावाने असतील. होय, अरुणाचल प्रदेशच्या खांडू नावाच्या CMच्या जवळजवळ सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलाय की तमाम नातेवाईकांच्या नावानेच अरुणाचल प्रदेशचे सगळे कॉन्ट्रॅक्ट कसे ऍफिडेव्हिट सादर करा. सुप्रीम कोर्टात ती केस आलेली आहे. हीच गोष्ट गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच मुख्यमंत्र्यांची आहे, सगळ्याच नेत्यांची आहे. ते राजस्थान असेल, उत्तराखंड असेल आणि का नाही महाराष्ट्रामध्ये तर अगदी सावळा गोंधळच आहे. अशा एका परिस्थितीमध्ये ही सगळी जी लागेबांधे आहेत किंवा पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्रातलं एक वजनदार नाव नव्हे, डॉक्टर मनमोहन सिंगांच्या पंतप्रधानांच्या पदाच्या काळात ज्यांनी PMO गाजवली, अतिशय सक्षम असे मंत्री, महाराष्ट्राचे अतिशय सक्षम असे माजी मुख्यमंत्री, आणि जे कधीही एकही वावगाव शब्द बोलत नाहीत, तोलून वापून बोलणं, मोजकं बोलणं, नेमकं बोलणं, याबद्दल त्यांची जी ख्याती आहे, त्यांनी एक मुलाखत दिली आणि सांगितलं की येत्या काही दिवसात महाराष्ट्राचा मराठी माणूस हा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. तेव्हा दोनच व्यक्ती समोर येतात. एक सातत्याने नाव येणारं जे मराठी माणसाचं नाव असेल ते गडकरी, आणि आम्ही पण स्पर्धेत आहोत असं सतत जे पुढे पुढे करणारे आहेत ते आपले देवाभाऊ. हे दोन मराठी माणसं जे सध्या मुख्यमंत्री आहेत
त्यामुळे सध्या मुख्यमंत्री असणारा माणूस पुढे पंतप्रधान पदावर जाऊ शकतो. आणि ज्यांनी भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद भूषवलं आणि आता रोड मंत्री आहेत असं आपण म्हणू, ते माननीय गडकरी साहेब हे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि त्याच्या मागे राष्ट्रीय शिवसंघ या दोघांच्याही मागे भक्कमपणे उभा आहे. दोघे नागपूरचे आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचकता नव्हे स्पष्टपणे मराठी माणूस, महाराष्ट्राचा माणूस असं जेव्हा सांगितलं आणि काही दिवसातच याचा अर्थ अमित शहा, याचा अर्थ नरेंद्र मोदी यांची सत्ता ते पाय उतार होणार अशा काहीतरी घटना घडल्याशिवाय गडकरी साहेब किंवा देवाभाऊ हे कसे काय पंतप्रधान पदात जाऊ शकतात? म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये फार मोठे फेरबदल होणं, एनडीए मध्ये फार मोठे फेरबदल होणं, याच्याशिवाय गडकरी साहेब किंवा देवाभाऊ साहेब हे देशाच्या पंतप्रधान कसे काय जाऊ शकतात? आणि हे पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केल्यामुळे अत्यंत महत्वाची चर्चा सुरू झालेली आहे. आपली माध्यमं सत्य बोलण्यासाठी आता प्रसिद्ध नाहीतच, कारण हिरेन जोशीच त्याचा कंट्रोल करायचे. सकाळपासून ते रात्रीपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलला काय माहिती द्यावी, त्यांनी काय नॅरेटिव्ह सेट करावं, कोणत्या फेक न्यूज पसरवाव्या आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांचं चारित्र्यहनन कसं करावं आणि मुख्यतः राहुल गांधींचं कसं करावं, हे सगळं सेट करणार हिरेन जोशीच होते. आणि मग मोदींची इमेज लार्जर दॅन द लाईफ कशी आणावी, त्यांचे फोटो कुठे छापून आणावेत, जाहिराती कोणाला आणि कशा द्याव्यात, जाहिरातीमध्ये सुद्धा त्यांचा कोणता फोटो मोदी साहेबांचा असावा, हे सगळं कोण ठरवत असेल तर हिरेन जोशी ठरवत होते. असे ते हिरेन जोशी आता पडद्यामागे गेलेले आहेत. आणि मग मी सांगितलेलं हिमानी सूद या बाई, त्यानंतर दुसरे एक सहानी नावाचे आणि जोशी नावाचे ग्रस्त जे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत. आता हे सगळे संशयाच्या भोवऱ्यात सापडले असताना माननीय पृथ्वीराज चव्हाण काय म्हणतायत, या सगळ्या बाबतीमध्ये एप्स्टीन या ग्रहस्थांचे जे काही कारनामे आहेत, एप्स्टीन पेपर्स, त्याची 10,000 पानं ही अमेरिकेच्या काँग्रेस म्हणजे अमेरिकेच्या सर्वोच्च ताकदीच्या संसदेच्या हातात गेलेली आहेत, ज्याच्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प सकट या देशातले अनेक नोकरशहा, अनेक उद्योगपती आणि भारतीय जनता पक्षाचे महत्वाचे नेते यांच्याबद्दल पूर्ण माहिती अमेरिकन काँग्रेसच्या हाती आहे. त्यामुळे इस्रायलचे संबंध, अमेरिकेचे संबंध, अमेरिकेच्या सीआयएचे संबंध याविषयी काही दिवसांपूर्वीच डॉक्टर तेल तुंबडे यांचं प्रमुख भाषण टिळक भवनला असताना श्री कुमार केतकर माजी खासदार काँग्रेस यांनी गेल्या 11 वर्षात विशेष करून 14 पासून या देशामध्ये विदेशी गुप्तहेर संस्थांनी कशा पद्धतीने धुमाकूळ घातलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी अत्यंत महत्वाच्या गोष्टी सांगितल्या, ज्याच्यावरती अशोक वानखेडे साहेबांनी पूर्णपणे मल्लीनाथी केलेली आहे. आणि कुमार केतकर जे म्हणतात ते तंतोतंत बरोबर आहे. हे त्यांनी जे सांगितलं आपल्या व्हिडिओज मधून, आपल्याला कुमार केतकर साहेब माहिती आहेत, त्यांचं सत्यकथन हे नेहमीच आपल्याला ऐकून माहिती आहे, पण अशोक वानखेडे त्याची पुष्टी केलेली आहे. आणि या देशामध्ये गेल्या 11 वर्षात केंद्रस्थानी भारतीय जनता पक्षाचं सरकार हे लोकशाही पाळत नाही आणि या ठिकाणी हिटलरपेक्षा अधिक प्रभावी अशा तऱ्हेचं एक जाळं विणलं गेलेलं आहे. आणि त्या ठिकाणी हिरेन जोशी सारखा गोबेल्स जो त्यांच्या पदरी होता, जो त्यांची संपूर्ण मीडिया सांभाळायचा आणि तमाम गोदी मीडियाला रोज रोज आपल्या व्हॉट्सअप मार्फत सूचना द्यायचा, आज तो नाही म्हटल्यानंतर तमाम गोदी मीडिया सैरभैर झालेली आहे आणि म्हणून गप्प आहे. पार्लमेंट सुरू आहे, विदेशी पाहुणे आज उद्या येतील आणि जातील आणि त्यानंतर पुन्हा अमेरिकन काँग्रेसमध्ये ती 10,000 पानं ज्या एका इस्रायलशी संबंधित डिफेन्स डीलच्या संदर्भात किंवा सेक्स स्कॅन्डलच्या संदर्भात किंवा डिफेन्स डीलच्या संदर्भात ज्या एप्स्टीनचं नाव सातत्याने घेतलं जातं, ज्याचा संबंध भारतातल्या आत्ता ज्यांनी राजीनामे दिलेत, ज्यांची नावं बाहेर आलेली आहेत आणि जे पीएमओशी कनेक्टेड आहेत आणि जे सरकारमध्ये कनेक्टेड आहेत, त्या सर्वांचं बँड बाजा वाजणार. कारण
या देशात तरी सगळ्या गोष्टी दाबल्या जात आहेत. मणिपूरबद्दल आवाज उठतच नाही. पंतप्रधान त्या ठिकाणी विरोधकांच्या प्रश्नाला उत्तरच देत नाहीत. रेल्वेचे ऍक्सिडेंट हो, विमानाचे ऍक्सिडेंट हो, माणसं मरोत, पुरात जाओत, उष्म्याने जाओत, थंडीने जाओत, सुनामी येऊ जाओ. पंतप्रधानाची अकाउंटेबिलिटी, या देशाच्या सरकारची अकाउंटेबिलिटी जनतेप्रती काय आहे? मुख्यमंत्र्यांची असो, केंद्रातल्या मंत्र्यांची असो, आणि निवडणूक आयुक्त मतचोरी करतो, अकाउंटेबिलिटी या केंद्र सरकारची काय आहे? त्यामुळे जीडीपीच्या आकड्यांची चोरी होते, मतांची चोरी होते, बँकांमधल्या पैशाची चोरी होते, मार्केटमध्ये भयानक असे स्कॅम चालू आहेत. त्याबद्दल मीडिया काहीच बोलणार नाही. मतांची जेवढी चोरी उघड उघड, तेवढीच रुपयाची हेळसांड उघड उघड चालली आहे. मार्केट हे मॅनिप्युलेटेड आहे, अर्थव्यवस्था ही मॅनिप्युलेटेड आहे. पण सरकार आपली अकाउंटेबिलिटी, जबाबदेही बिलकुल मान्य करायला तयार नाही. आणि आता प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये भांडं फुटलेलं आहे. आपण जरा आठवून बघूया. राजीव गांधींच्या कालखंडामध्ये नीरा राडिया पेपर्सचे प्रकरण आपल्याला आठवत असेल. पहिल्या पानावरती मोठमोठ्या बातम्या येत होत्या. एस्पियोनेज केस इन द प्राईम मिनिस्टर्स ऑफिस, राडिया पेपर्स. कोण होतं त्याच्या मागे? टाटा हाऊस होते ना. नीरा राडिया कोणाची दूत होती? या देशातले कॉर्पोरेट्स पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरोधात जे अनेक कट आणि कारस्थाने करत होते, बोफोर्स हे त्यातलंच, राडिया पेपर्स हे त्यातलंच. तेव्हा केवढा मोठा गहजब या देशातल्या माध्यमांवर होत होता. अण्णा हजारेंना पुढे करून डॉक्टर मनमोहन सिंगची बदनामी, अफाट पद्धतीने बदनामी या देशातल्या माध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी केली. आणि आज हिरेन जोशी यांना घालवलं का राजीनामा दिला, आणि अनेक मंत्री हिमानी सूद पासून ते साहनी आणि जोशी, दुसऱ्या जोशीपर्यंत ज्या अनेक भानगडी होत आहेत. राफेल डीलवरती कोणी बोललंच नाही कधी. डिफेन्स डील इस्रायलला, भारतातले कारखाने, सगळे कॉन्ट्रॅक्ट इस्रायलला, कधी कोणी बोलतच नाही. इस्रायल भारताच्या हद्दीत किती घुसलेला आहे याच्याशी कोणीच कधी बोलणार नाही. चीनने भारताचा किती भूभाग घेतला, कोणीच कधी बोलणार नाही. पण आता प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमधून, पीएमओ मधून, ज्याचं नाव तुम्ही कितीही बदला, पण त्या ठिकाणी होत असलेल्या कारस्थानाबद्दल आज अमेरिकन काँग्रेसमधून भांडाफोड होणार आणि मग भारतामध्ये चर्चा होणार. तर भारतीयांना ही माहिती समजून घेण्याचा काही एक मूलभूत अधिकार या देशातल्या संविधानाने दिलाय. आणि पार्लमेंट चालू असताना पार्लमेंटला का नाही सांगणार पंतप्रधान? का नाही सांगणार अमित शहा? अमित शहाना एखादी गोष्ट गैर वाटत असतील तर प्राईम मिनिस्टरला सांगून ते हिरेन जोशीची हकालपट्टी करू शकतात, आणखीन चौघांची हकालपट्टी करू शकतात. कारण मामला हा हैफा इस्रायलच्या बंदरापासून आहे, अदानींच्या एकूण व्यवहारापासून आहे. मोदी साहेब आणि अदानी साहेबांचा हिंडेनबर्ग पासूनचा जो काही नातं जगाला कळलेलं आहे. आणि शिवाय ट्रम्प महाशय आणि ट्रम्प महाशयांचं हॅपकिन पेपर्स मधलं एक्सपोजर, ट्रम्प महाशयांचं जे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत, ह्या सगळ्या गोष्टीचं एक्सपोजर आता अमेरिकन काँग्रेस म्हणजे अमेरिकन संसदेत होणार. त्या ठिकाणी ट्रम्पची झाडाझडती होईल. पण आपल्या देशात अकाउंटेबिलिटी नावाची गोष्टच नाही, पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी नावाची गोष्टच नाहीये. त्यामुळे आपल्या देशाविषयीचं गुपित किंवा खऱ्या अर्थाने काय घडलंय त्याचे पुरावे अमेरिकन काँग्रेसमधून फुटणार. आणि म्हणून पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत का की भारतीय जनता पक्षामध्ये एक प्रचंड मोठा भूकंप होऊ घातलेला आहे. भूकंप तिथे झाल्याशिवाय मोदी आणि अमित शहा जाणार नाहीत. आणि मोदी आणि अमित शहा गेल्याशिवाय गडकरी साहेब आणि किंवा देवाभाऊ साहेब दिल्लीत जाणार नाहीत. मराठी माणूस हा दिल्लीत जाऊ नये असं कोणी म्हणणार नाही, पण त्यांनी खुर्च्या रिकाम्या केल्याशिवाय हे तर जाऊ शकणार नाहीत. आणि ते इतके आज पॉवरफुल आहेत की भारतीय जनता पक्षाला कोणीही माणूस आज बोलू शकत नाही. माननीय पंतप्रधान गुजरातचं मंत्रिमंडळ एकदा नव्हे दोनदा त्यांनी बरखास्त केलं आणि नवीन नेमले. हो का चो निघाला नाही. कोणीही केंद्रामधला मंत्री बदलला जातो किंवा नवीन आणला जातो, कोणीही बोलत नाही. बोलायची परवानगीच नाहीये. त्यामुळे इंटू इन्व्हर्टेड लोकशाही मांडणारा असा हा भारतीय जनता पक्ष जगातला सर्वात मोठा पक्ष, जिथे त्यांच्या तमाम सदस्यांची आणि नेत्यांची बोलतीच बंद होते. कारण नेता बोलतो तेव्हा बाकी बंद असतं सगळं. अशा ठिकाणी जर पृथ्वीराज चव्हाण एक अत्यंत जबरदस्त नाव
महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाच्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वामध्ये हे अत्यंत जबरदस्त नाव आहे. ते म्हणतात की मराठी माणूस हा दिल्लीमध्ये पंतप्रधान होईल. त्याच्यामागची ही सगळी पार्श्वभूमी जी आहे, आज मी तुमच्या पुढे जे काही माध्यमात आलेलं आहे त्याच्या आधारे आणि जे काही बोललं गेलेलं आहे त्याच्या आधारे मी मांडतोय. विषयाचा समारोप करत असतानाच थोडासा व्यत्यय आला, त्यामुळे मान्य उडगे सर यांचा होत असतानाच आलेला हा व्यत्यय समारोपाकडेच नेणारा आहे. त्यांनी विषयाचं विश्लेषण आपल्या समोर मांडलेलं आहे. आपण प्रेक्षकांनी हे विश्लेषण ऐकून निश्चितपणे आपल्या प्रतिक्रिया कळवा आणि हा व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या मित्र आपतेष्टांना शेअर करा. धन्यवाद.